सटाणा विवाह सुवर्णबंधन कृतज्ञता सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न। माणसाच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात, पण 50 वर्षाचे एकत्र सहजीवन म्हणजे खरं तर एक सुंदर प्रेरणादायी प्रवास। या प्रवासाचा गौरव करणारा आणि आदर्श दाम्पत्याचा सन्मान करणारा विवाह सुवर्णबंधन कृतज्ञता सोहळा महाराष्ट्र वाणी युवा मंच सटाणा बागलाण आणि महाराष्ट्र वाणी महिला मंच सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला। बागलाण पंचक्रोशीतील वाणी समाजातील अशा सर्व ज्येष्ठ दाम्पत्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला, ज्यांनी विवाहाच्या 50 वर्षांचा टप्पा गाठून आपल्या नात्यातील प्रेम, समजूत आणि सहकार्याची सुंदर ठेव जपली। त्यांचा हा सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरावा या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला। या विशेष सोहळ्यास परमपूज्य उद्धवजी महाराज, मठाधिपती सद्गुरुजी खंडोजी महाराज संस्थान, हुकुरमुडे, गुजरात यांची पावन उपस्थिती लाभली। त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे संपूर्ण सभागृह आध्यात्मिकतेने भारावून गेले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर तात्या कोठवदे, चेअरमॅन समको बँक सटाणा हे होते। त्यांनी आपल्या भाषणात आजच्या तरुण पिढीला सहजीवनाचे खरे अर्थ समजावून सांगितले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुनील तात्या नेरकर, अध्यक्ष अखिल भारतीय प्रबोधन संस्था, राजेंद्र पाचपुते, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र वाणी युवा मंच, किशोर राणे, विश्वस्त लाडशाखीय वाणी समाज मंडळ सटाणा, देविदासजी येवला, अध्यक्ष लाडशाखीय वाणी समाज मंडळ सटाणा हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संयोजन पुढील मान्यवरांनी केले: जगदीश प्रधान, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र वाणी युवा मंच बागलाण, योगेश अमृतकार, युवा तालुकाध्यक्ष महाराष्ट्र वाणी युवा मंच बागलाण, महेंद्र येवला, अध्यक्ष महाराष्ट्र वाणी युवा मंच सटाणा शहर, अलका किशोर राणे, अध्यक्ष महाराष्ट्र वाणी महिला मंच सटाणा। या सोहळ्यात सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील वाणी समाजातील अनेक मान्यवर, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमात सुवर्णविवाह झालेल्या दाम्पत्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। त्यांच्या सहजीवनातील अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रूही वाहत होते। हा कार्यक्रम म्हणजे एक सामाजिक समविचार, सहकार आणि संस्कारांचा उत्सव होता। जुन्या पिढीचा सन्मान करताना नव्या पिढीला प्रेम, सहकार्य व समर्पणाची शिकवण देणारा एक अमूल्य ठेवा ठरला। प्रखर न्यूजसाठी किरण अमृतकार।